नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन शेजवान राईस. मस्त घरच्या घरी झटपट असं बनवणार आहोत. चिकन तर मी फ्राय करून घेतलेले आहे, म्हणजे चिकनचे जे पकोडे बनवलेले आहेत ना ते तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त असे छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता चिकन पकोडे दाखवले नाही आहेत कारण का आत्ता रिसेंटलीच मी 2-4 दिवसापूर्वी चिकन पकोडेचा व्हिडिओ जो आहे अपलोड केलेला आहे, त्यामुळे ते दाखवलेले नाही आहेत. तशा पद्धतीनेच व्यवस्थित आपण पकोडे तयार करून घ्यायचे आहेत. छान क्यूब्समध्ये छोटे जर असेल तर डायरेक्ट वापरायचे आणि मोठे तुकडे जर असतील आपले फ्राय केलेले पकोड्याचे तर तुम्ही बारीक चॉप करून घेऊ शकता. माझ्याकडे मोठे होते पीसेस, त्याच्यामुळे मी कट करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता बघा राईस बनवून घेतलेला आहे आणि हा राईस मी सकाळी बनवलेला आहे बासमतीचा, आणि तो संध्याकाळी आता मी हा शेजवान राईस बनवते आहे, चिकन शेजवान राईस. त्याच्यामुळे छान मोकळा मोकळा झालेला आहे. तुम्ही हा ना शिळ्या भातापासून सुद्धा बनवू शकता. लेफ्ट ओव्हर राईस जो असतो ना त्याचा दुसऱ्या दिवशी आपण नाश्त्यासाठी वगैरे असंही बनवू शकता. खूप छान इझी रेसिपी आहे आणि प्लस टेस्टी तर आहेच आहे. त्यासाठी आता मस्त असं बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे. लसूण थोडासा फ्राय होत आला की त्याच्यामध्ये फाईनली चॉप केलेला मस्त असं बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा टाकलेला आहे. त्यानंतर याच्यावर परतवायचं आहे, थोडंसं झाकण ठेवायचं जेणेकरून तो पटकन शिजेल. आणि त्याच्यानंतर एक वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा आपण त्याचं झाकण काढायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही चवीनुसार मीठ टाकलात ना तरीही चालेल किंवा कांद्यापुरती टाकलात तरीही चालेल, जेणेकरून कांदा कसा लगेच सॉफ्ट होतो मीठ टाकल्यामुळे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आणि इथे छान असं आपण वाफेवर कांदा हे करून घेतलेला आहे, सॉफ्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत चिकन पकोड्याचे पीसेस. बघा मी बोलली ना, मी फाईनली चॉप करून घेतलेले आहेत चिकन पकोडे, छोटे छोटे केलेले आहेत जेणेकरून प्रत्येक बाईटमध्ये ते आपल्याला पीसेस येतील चिकनचे, त्यासाठी. आणि छान असा चिकन पकोडा जो आहे कांद्यामध्ये आपण परतवून घ्यायचा आहे. आणि यानंतर मी टाकणार आहे 2 अंडी फोडून टाकायची आहेत, उकडलेली नाही, अंडी फोडून टाकायची आहेत. तुम्ही चिकन टाकायच्या आधी टाकलात तरीही चालेल, पण मी नंतर टाकते जेणेकरून त्याची अंड्याची जी कोटिंग असते ना तीही व्यवस्थित चिकनला येईल. छान असं त्याचं जसं मी नंतर आपण जसं बुर्जी टाईप बनवतो ना त्याच्यामुळे ते चिकनला पण त्याची अंड्याची कोटिंग येते, त्याने छान वाटतं ते खायला. त्यासाठी मी नंतर टाकलेली आहे, तुम्ही आधीही टाकू शकता. 2 अंडी वापरलेली आहेत फोडून इथे. त्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. कांद्यामध्ये चिकनमध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान त्याला पहिले शिजू द्यायचं आहे. अंड्याला आपण व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेतो आहे. आणि इथे तुम्ही नंतर पाहिजे तर म्हणजे वाफेवर सुद्धा शिजवू शकता किंवा असंही शिजवलं, कारण का अंडा आहे शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे इथेच मीठ टाकते आहे. आता मीठ एकदाच टाकते मी जेणेकरून कमी जास्त होऊ नये, किंवा जास्तचं पडलं नंतर पुन्हा टाकलं तर खूप जास्त होईल, किंवा कमी पडलं तर नंतर भातात जास्त टाकलं, कारण का मी राईस बनवताना भातात मीठ टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी आता एकदाच मीठ टाकलेलं आहे जेवढे राईसची क्वांटिटी आहे त्यानुसार. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर त्याला अंड्याला मस्त शिजू द्यायचं आहे. आणि इथे बघा 2 मिनिटानंतर 1 ते 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. अशाच पद्धतीने खालचं व्यवस्थित लागलेलं असेल ना कढईला वगैरे ते आपण चमच्या साहाय्याने काढू शकतो. आणि छान मग मोकळी सुटसुटीत अशी त्याच्यात कळणारसुद्धा नाही त्याच्यामध्ये आपण अंडी टाकली आहेत, दिसणारही नाही कुठे, एवढी स्मॅशी होऊन जातात. अशा पद्धतीने जर अंडं तुम्ही याच्यामध्ये टाकलात ना, नाही तर तुम्हाला मोठे मोठे अंड्याचे पीसेस पाहिजे असेल तर तेलावर पहिले डायरेक्ट अंडी फोडून तसे मोठे मोठे पीसेस तुम्ही घेऊ शकता. अंडा भुर्जी फक्त जशी तेलावरची थोडंसं मीठ टाकून वगैरे अशा पद्धतीने केलं ना तर छान मस्त याची कोटिंग एकदम फाईनली येते. ती भुर्जी टाईप जी येते ना ती खूप फाईन येते, मस्त अशी, कुठे कळणारही नाही त्याच्यामध्ये अंडं आहे, पण त्याची टेस्ट जी येईल आपल्याला जसं खाऊ ना एक बाईट त्याच्यामध्ये टेस्ट येऊन जाते. आणि आता त्याच्यामध्ये मसाले वापरलेले आहेत मी थोडेसे घरगुती, त्याच्यामध्ये फक्त हळद टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा स्पाइससाठी गरम मसाला टाकलेला आहे. बाकी कोणतेच मसाले वापरणार नाही आहे. आणि फक्त जे आता आपण शेजवान राईस बनवते त्याच्यामुळे शेजवान सॉस नंतर आपण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये.
आता हे मसाले टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित आपण चिकन अंडा जे आहे व्यवस्थित छान फ्राय करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मसाल्याची कोटिंग व्यवस्थित सगळ्या ह्याच्याला येईल एकसारखी. त्यानंतर हा सकाळचा जो राईस आहे, बासमती राईस आहे, तो ह्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घ्यायचा आहे सगळा. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. मी ते कसं क्वांटिटी असं नक्की सांगत नाही आहे, मी माझ्या अंदाजानुसारच बनवलेली आहे. छान सगळा भात ओतून घेतलेला आहे. भातामध्ये मीठ वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण जर तुम्ही भातात वापरत असाल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने व्यवस्थित टाकू शकता नंतर मीठ. आणि आता इथे राईसवरच मस्त असं 1-2 चमचे एवढं तरी आपण टाकलेलं आहे शेजवान सॉस. आणि आता हे मस्त असं एकजीव करायचं आहे, जेणेकरून तो शेजवानचा कलरही येतो आणि खायला तर अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बाहेरचं खाण्यापेक्षा ना कधी कधी असं घरी केलात ना तर खरंच काहीच प्रॉब्लेम नाही, कारण का बाहेरच्या ह्याच्यामध्ये अजिनोमोटो वगैरे काही ना काही टाकलेलं असतं. बेसिक मसाल्यांमध्ये बेसिक आपण कोणताही एखादा सॉस वापरून सुद्धा आपण अशा पद्धतीने घरच्या घरी खूप सुंदर असं राईस बनवू शकतो, शेजवान चिकन शेजवान राईस. आणि खरंच खूप टेस्टी लागतो. आता इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यानंतर मी झाकण ठेवलेलं नाही आहे, पण छान थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा इथे काय मस्त असं मोकळा असं झालेलं आहे. राईस आपला तयार झालेला आहे इथे. आता फक्त इथे एका कांद्याची भातीची कमी होती. ॲक्च्युली माझ्याकडे नव्हतीच कांद्याची भात, त्याच्यामुळे जे आहे घरच्या साहित्यात तसं बनवलेलं आहे आणि ते प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे. खूप सुंदर टेस्टी असं चिकन शेजवान राईस इथे तयार झालेला आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.